हॅलो माय ब्युटी, स्वागतम सुस्वागतम. तुमचा माझ्या चॅनल पुणेरी तडकामध्ये पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत आहे. मासिक पाळी वेळेवर येण्यासाठी किंवा अनियमित पाळी नियमित करण्यासाठी तुम्ही काही सोपे घरगुती उपाय करू शकता. त्यातला एक उपाय आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर मी तुम्हाला सांगते हा उपाय तुम्हाला कसा कामी करेल. हा उपाय केल्याने शरीरातील उष्णता वाढते आणि त्यामुळे रक्तपुरवठा सुरळीत होण्यास मदत होते. त्यामुळे आपण इथे जे पदार्थ घेतलेले आहेत आपल्या घरात इझिली अवेलेबल होतात आणि खूप सोयीस्कर मार्केटमध्ये सुद्धा भेटतात. चला मग ह्याचा उपयोग कसा करायचा ते बघूया. सर्वप्रथम आपल्याला किचनमध्ये यायचं आहे. गॅसचा फ्लेम ऑन करायचा. त्यावर एखादं मोठं भांडं ठेवा. त्यामध्ये एक पूर्ण भरून ग्लासभर पाणी घालायचं आहे. इथे मी पिण्याचं पाणी घेतलेलं आहे. नंतर आपल्याला ओव्याचा वापर करायचा आहे. हा जो ओवा आहे हा उष्ण असतो आणि आपल्या शरीरासाठी खूप चांगला असतो. पण त्याचबरोबर मासिक पाळी जी आपली अनियमित आहे ते सुरळीत करून देण्यासाठी ओवा खूप मदतशीर आहे. कारण मासिक पाळीच्या वेदना आणि संबंधित समस्यांवर ओवा अत्यंत गुणकारी मानला जातो. ओव्यामध्ये स्पॉमोडिक आणि दाहक विरोधी गुणधर्म असतात, जे गर्भाशयाचे स्नायू शांत करण्यास आणि पेटके कमी करण्यास मदत करतात. जे म्हणजे क्रॅम्प्स येतात ना, ते सुद्धा कमी होते. त्याचबरोबर पोटदुखीसुद्धा कमी होते. अशा प्रकारे बघू शकता हे जे ओव्याचं पाणी आहे ते खूप उष्ण असते, त्यामुळे त्याचे अतिसेवन करणे सुद्धा खूप चुकीचे आहे. मैत्रिणींनो, जर तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास असेल तर ओवा मर्यादित प्रमाणातच घ्यावा, अन्यथा हा तुमचा त्रास वाढू शकतो. आणि कृपया करून गरोदर महिलांनी अजिबात हे ओव्याचं पाणी पिऊ नये. आता बघा, इथं ओवा घातल्यानंतर पाणी छानपैकी उकळलेलं आहे. आता उकळत्या पाण्यात आपल्याला घालायचं आहे गूळ. मासिक पाळीच्या काळात गूळ खाणे अत्यंत फायदेशीर मानले जाते. यामुळे वेदना कमी होण्यास आणि शरीरातील लोहाची पातळी राखण्यात मदत होते. त्याचबरोबर हा चा गुणधर्म गरम आहे, त्यामुळे आपली अनियमित असणारी पाळी नियमित करण्यास आता हे आपल्याला खूपच मदतशीर आहे. आता हे लोह वाढवण्याचं काम करतं. पाळीच्या काळात होणाऱ्या रक्तस्रावामुळे शरीरात लोहाची कमतरता होऊ शकते. गुळात लोह भरपूर प्रमाणात असल्याने आपल्याला हा फायदेशीर होतो आणि त्यामुळे आपल्याला पाळी सुरळीत होते. आता बघू शकता इथं पाण्याचा कलरसुद्धा बदललेला आहे. गूळ पण आतल्या आत वितळलेला आहे. म्हणजे आपल्या फक्त ह्या 2 पदार्थांपासून एकदम फायदेशीर आपला हा ओव्याचा चहा तयार झालेला आहे. तुम्ही ह्याला ड्रिंक म्हणू शकता, पाणी म्हणू शकता. आता बघा, आता हे तयार झालेलं जे पाणी आहे म्हणजे चहा, आता तो आपल्याला गाळून घ्यायचा आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा ओव्याचा चहा पिताना तुम्हाला हा जो चहा आहे तो थोडा गरमच असताना प्यायचा आहे. थंड पिऊ नका. थंड पिला तर त्याचा फायदा जास्त होणार नाही. अशा प्रकारे हे चहाचं जे ओव्याचा चहा आहे ते गाळून घ्यायचं आहे. इथे बघा मी काचेच्या ग्लासमध्येच गाळलेला आहे. माझ्या प्रिय मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या सिटीतून किंवा गावातून बघता नक्की मला कमेंट करून सांगा. तुमचा एक कमेंट मला नवनवीन व्हिडिओज बनवण्यासाठी प्रोत्साहन देते. आता हा जो चहा तयार झालेला आहे तुम्ही ह्याला ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. भेटूया अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपले मनापासून आभार.